जिल्ह्यातील एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपलेल्या 524 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवाय जुलै ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे। जिल्ह्यातील 524 ग्रामपंचायतीच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे। सदर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती। यासाठी 16 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती। परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायत निहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागवली होती। सदर महिलेचा अहवाल आयोगाने कोरोनाच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायत निहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागवली होती। सदर माहितीचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाकडे सादर केला। त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर 524 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर 524 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे। याशिवाय जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 29 ग्रामपंचायती आहेत। या ग्रामपंचायतीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रभाग रचना आणि त्यातील प्रभागांच्या आरक्षणाची प्रक्रिया 27 ऑक्टोबर पूर्वी अंतिम केली जाईल। त्यानंतर तो अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून पडताळणी अंती ते त्याच दिवशी त्यावर स्वाक्षरी करतील। पुढे 2 नोव्हेंबर रोजी हा अहवाल म्हणजेच निवडणूक असलेल्या प्रभागांची रचना व आरक्षणाची स्थगिती घोषित केली जाईल। जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 7, चिखलदरा 6, अचलपूर 4, धारणे 3, दर्यापूर, भातकुली, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यातील प्रत्येकी 2 तर चांदूर बाजार रेल्वे तालुक्यातील 1 प्रमाणे 29 ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे। या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त होत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।